नमस्कार. मी प्राध्यापक विष्णू दुधे. मित्रांनो, काल आपण मागणी विश्लेषण या घटकाचा विचार करत असताना त्यामध्ये मागणी म्हणजे काय याची प्रास्ताविक पाहिली. प्रास्ताविक पाहिल्यानंतर मागणीची व्याख्या पाहिली. मागणीची व्याख्या स्पष्ट केल्यानंतर मागणीपत्रक म्हणजे नेमकं काय आणि मागणीपत्रकाचे असणारे जे 2 प्रकार आहेत त्या 2 प्रकारांविषयी माहिती स्पष्ट केली. आज आपण या ठिकाणी बाजार मागणी ठरवणारे घटक म्हणजेच बाजाराची मागणी निर्धारित करणारे घटक कोणते किंवा कोणत्या घटकावर मागणी अवलंबून असते किंवा मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते या घटकांबद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तर अशा पद्धतीने स्पष्ट करणार आहोत. यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे किंमत. आता किंमत या घटकावर बाजार मागणी अवलंबून असते किंवा मागणी निर्धारित करणारा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण किंमत कमी झाली की वस्तूला असणारी मागणी वाढते आणि किंमत वाढली असता त्या वस्तूला असणारी मागणी कमी होते. म्हणजेच किंमत या घटकावरून मागणी ठरवली जाते. साहजिकच आहे मित्रांनो, आपण कुठेही जा, मग कपडा बाजारामध्ये जा किंवा भाजी मार्केटमध्ये जा किंवा धान्य मार्केटमध्ये जा, ज्या ठिकाणी वस्तूला असणारी किंमत कमी असते त्या ठिकाणी त्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी जास्त झालेली असते. याचाच अर्थ त्या किमतीला वस्तू जास्तीत जास्त मागणी करत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच किंमत हा घटक मागणी निर्धारित करणारा किंवा मागणी ठरवणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या. साहजिकच आहे मित्रांनो, लोकसंख्या या घटकावर सुद्धा मागणी अवलंबून असते. म्हणजेच एकूण लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यास किंवा उपभोक्त्याची संख्या वाढल्यास वस्तूच्या नगांना असणारी मागणी वाढते. याउलट लोकसंख्येचे प्रमाण कमी झाल्यास वस्तूच्या नगांना असणारी मागणी कमी होते. मित्रांनो, एखाद्या कुटुंबामध्ये 10 माणसं असतील आणि दुसऱ्या कुटुंबामध्ये 5 माणसं असतील, तर पहिल्या कुटुंबामध्ये की ज्यामध्ये 10 माणसं आहेत म्हणजेच लोकसंख्या जास्त आहे, त्या कुटुंबातील लोक आपल्या उपभोग्य वस्तूंवर जास्तीत जास्त खर्च करत असतात. म्हणजेच उपभोग्य वस्तूंना जास्तीत जास्त मागणी करत असलेले आपल्याला दिसून येते. याउलट ज्या कुटुंबामध्ये 5च व्यक्ती आहेत त्या कुटुंबातील लोक उपभोग्य स्वरूपाच्या वस्तूंना कमी मागणी करत असलेले आपल्याला दिसून येते. एकंदरीत दृष्ट्या आपल्याला असं सांगता येतं की लोकसंख्या हा घटकसुद्धा मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणजेच लोकसंख्या वाढल्यास जास्तीत जास्त मागणी वाढते आणि लोकसंख्या कमी झाल्यास वस्तूला असणारी मागणी कमी होत असलेली आपल्याला सांगता येते. याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येतो तो म्हणजे उपभोक्त्याचे उत्पन्न. उत्पन्न हा घटकसुद्धा मागण्या निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता उत्पन्नामध्ये मित्रांनो काही कारणांमुळे वाढ झाली. आता उत्पन्नामध्ये काही कारणांमुळे वाढ झाली म्हणजेच अचानक त्याला बढती मिळाली किंवा अचानक त्याला लॉटरी लागली किंवा अचानक त्याला पूर्वीची जी काही रक्कम आहे ती रक्कम जर त्याला मिळाली तर त्याच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. साहजिकच आहे, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये जर वाढ झाली तर तो व्यक्ती त्याची खरेदी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढवत असतो. म्हणजेच उत्पन्न वाढलं की पूर्वी तो ज्या वस्तू खरेदी करू शकत नव्हता त्या वस्तूसुद्धा त्या ठिकाणी तो खरेदी करू लागतो. म्हणजेच वस्तूला असणारी मागणी त्या ठिकाणी वाढत असते. मात्र उत्पन्न कमी झालं
म्हणजेच एखादा नोकरदार व्यक्ती तर तो नोकरीवरून रिटायर झाला किंवा निवृत्त झाला तर त्याचं उत्पन्न कमी होतं आणि मग अशा वेळेस त्याचं उत्पन्न कमी झालं की त्याची वेगवेगळ्या वस्तूंना असणारी मागणी कमी कमी होत जात असते, म्हणजेच मागणीमध्ये त्या ठिकाणी घट होते. यावरून उपभोक्त्याचे उत्पन्न हा घटकसुद्धा मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फॅशन, आणि या फॅशनमधील बदल हा घटकसुद्धा मागणी निर्धारित करत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, की एखादी नवीन फॅशन किंवा स्टाईल आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या की आपोआपच त्या वस्तूच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरण जर द्यायचं म्हटलं की मित्रांनो, पूर्वी आपल्याला माहिती की एक नवीन चित्रपट आला होता, तेरे नाम. मित्रांनो, तेरे नाम चित्रपटामधील जी स्टाईल असेल, ती फॅशन असेल, प्रत्येकाने त्या ठिकाणी ती स्टाईल आणि फॅशन उचलली. त्याच्यानंतर दुसरा चित्रपट आला, गजनी, आणि नंतर ती गजनी स्टाईल फॅशन त्या ठिकाणी अस्तित्वात आली. इकडे जर आपल्याला दुसरं जर सांगायचं म्हटलं की नवीन वेगवेगळ्या दूरदर्शनवर वेगवेगळ्या मालिका लागत असतात आणि त्या मालिकामध्ये वेगवेगळ्या फॅशन्स असतात, स्टाईल असते, आणि तशा पद्धतीने लोक ती फॅशन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या फॅशन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या की ताबडतोब लोकांच्याकडून त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होत असते. फॅशन बदलली की वस्तूला असणारी मागणी आपोआपच बदलते, आणि म्हणून फॅशन हा घटकसुद्धा या ठिकाणी मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमती. आता पर्यायी वस्तूच्या किमती हा घटकसुद्धा मागणी निर्धारित करणारा एक घटक आहे. आता या पर्यायी वस्तूच्या किमती कमी किंवा जास्त झाल्या तर वस्तूच्या मागणीमध्ये बदल होतो. उदाहरणच द्यायचं झालं तर पेट्रोलचे दर वाढल्यास मोटरसायकलची मागणी कमी होते, किंवा गुळाच्या किमती जर वाढल्या तर साखरेची मागणी वाढते. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूला पर्यायी असते. अशा वेळेस एका वस्तूची किंमत वाढली की व्यक्ती ती वस्तू खरेदी करण्याच्या ऐवजी पर्यायी वस्तूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी करत असलेले आपल्याला दिसून येतं, आणि म्हणून पर्यायी वस्तूच्या किमती या घटकावर सुद्धा मागणी अवलंबून असते, किंवा हा घटकसुद्धा मागणी निर्धारित करणारा घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे उपयोगितेत बदल. आता उपयोगितेत बदल हा घटकसुद्धा या ठिकाणी मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती, आपण रोजच्या आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ घेत असतो. म्हणजेच गव्हापासून तयार केलेली पोळी असेल, ज्वारीपासून तयार केलेली भाकरी असेल, किंवा बाजरीपासून तयार केलेली भाकरी असेल, या घटकांचा आपण दररोजच्या आहारामध्ये उपभोग घेत असतो. परंतु काही कारणामुळे या उपयोगितेत किंवा या उपभोगात बदल होत असतो. त्याच्यामध्ये बदल झाला की ताबडतोब तुम्ही दररोज ज्या वस्तूंना मागणी करत असता त्या वस्तूंमध्ये सुद्धा बदल होत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला उपवास असेल तर त्या दिवशी तो गव्हापासून तयार केलेली पोळी किंवा ज्वारीपासून तयार केलेली जी भाकरी आहे याला मागणी करणार नाही, तर तो उपवास असेल तर फळे व केळे यांना मागणी करण्याचा प्रयत्न करेल, किंवा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तो मागणी करत असतो. तशाच पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेला दूध या वस्तूला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागणी केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच
उपयोगातील बदल किंवा उपभोगातील बदल हा घटक सुद्धा या ठिकाणी मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे हवामानातील बदल. आता हवामानातील बदल या घटकावर सुद्धा मागणी अवलंबून असते किंवा हा घटक सुद्धा मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. साहजिकच आहे, हवामानामध्ये बदल झाला की वस्तूच्या मागणीत देखील बदल होतो. उदाहरणार्थ, पावसाळा सुरू झाला की रेनकोट आणि छत्री या दोन वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होते. तसेच थंडीच्या दिवसामध्ये गरम कपडे किंवा उबदार कपड्यांना मागणी वाढत असते. या उलट उन्हाळ्यामध्ये थंड पेयांना मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच आपल्याला असं सांगता येतं की हवामानात बदल झाला की त्यानुसार किंवा त्या ऋतूनुसार त्या वस्तूंना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून हवामानातील बदल हा घटक सुद्धा मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे जाहिरात. जाहिरात हा घटक सुद्धा मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कारण मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी असं एक वाक्य सांगता येईल, दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए असं म्हटलं जातं. म्हणजेच जाहिरात या घटकावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होत असते. एखाद्या वस्तूची जाहिरात जेवढी अधिक प्रभावी असते तेवढी त्या वस्तूला असणारी मागणी अधिक असते. म्हणजेच आता जाहिरात प्रभावी करायचं म्हटलं की ती जाहिरात करणारं मॉडेल प्रभावी असणं गरजेचं आहे. जर मॉडेल प्रभावी असेल तर साहजिकच त्या वस्तूला असणारी मागणी मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपण पाहतो दूरदर्शनला मित्रांनो, साबण या वस्तूची वेगवेगळ्या मॉडेल्सकडून त्या ठिकाणी जाहिरात केली जात असते. आणि म्हणून एका लक्स या साबणची जाहिरात जर ऐश्वर्या रायने केली आणि त्याच लक्स या साबणाची जाहिरात जर रीमा लागूने केली, तर रीमा लागूने जर त्या वस्तूची जाहिरात केली तर लोक त्या ठिकाणी त्या वस्तूला जास्त मागणी करणार नाही. परंतु ऐश्वर्या रायने जर लक्स या साबणची जाहिरात करत असताना तिने असं म्हटलं की माझ्या सौंदर्याचं रहस्य लक्स साबण, असं जर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं गेलं तर मित्रांनो, 2 वर्षाच्या बालकापासून ते 60 वर्षाच्या वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकजण लक्स या साबणाला त्या ठिकाणी मागणी करणार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वस्तूची जाहिरात जेवढी प्रभावी असेल तेवढी त्या वस्तूला असणारी मागणी ही जास्त असते. म्हणजेच वस्तूची जाहिरात, कधीकधी वस्तूची जाहिरात होत नाही, त्या वस्तूला मागणी लोकांच्याकडून केली जात नाही. आणि म्हणून जाहिरात हा घटक सुद्धा या ठिकाणी मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा घटक सांगता येतो तो म्हणजे सामाजिक रूढी परंपरा. मित्रांनो, आपल्या भारतीय उपखंडाचा जर आपण विचार केला किंवा आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक रूढी परंपरा, रीतिरिवाज, सण यांचे एक प्रकारचे लोकांना वेडच असल्याचे दिसून येते. बघा, आज जर आपण पाहिलं की आखाड महिन्यामध्ये लोक पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी लाखोने त्या ठिकाणी जात असतात. किंवा त्याच पंधरवड्यामध्ये, दुसऱ्या पंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या मग त्या ठिकाणी लक्ष्मीची यात्रा असेल किंवा मर्याईची यात्रा असेल, ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. गणपती उत्सव असेल, दीपावलीचा सण असेल, गुढीपाडवा असेल,
म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वेगवेगळ्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज असल्या कारणानं प्रत्येकजण त्या रीतिरिवाजाप्रमाणे, परंपरेप्रमाणे, रूढीप्रमाणे ते सण, तो उत्सव, ती यात्रा साजरे करण्याचा प्रयत्न करत असतात. मग हे सर्व जर त्या ठिकाणी पूर्ण करायचं असेल तर साहजिकच त्या वेळेस त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच सामाजिक रूढी परंपरा हा घटकसुद्धा या ठिकाणी मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आणि यामधला पुढचा एक शेवटचा घटक आहे तो म्हणजे भविष्यकालीन किमती. भविष्यकालीन किमती हा घटकसुद्धा या ठिकाणी मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. एखाद्या वस्तूच्या किमती भविष्यकाळामध्ये वाढणाऱ्या असतील तर अशा वस्तूंची खरेदी किंवा मागणी त्या काळात त्या वस्तू जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. त्या काळात खरेदी करून साठवून ठेवल्या जातात. उदाहरणार्थ, सुगीच्या दिवसात अन्नधान्याच्या किमती कमी असतात. त्या भविष्य कालावधीमध्ये वाढण्याची शक्यता विचारात ठेवून सुगीच्या कालखंडामध्ये त्या मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात. त्यामुळे त्याची मागणी जास्त असते. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण बाजार मागणीवर परिणाम करणारे घटक किंवा मागणी निर्धारित करणारे घटक किंवा मागणीवर परिणाम करणारे घटक नेमके कोणते आहेत या घटकांबद्दलची माहिती वरीलप्रमाणे अभ्यासलेली आहे. यानंतर या मागणी विश्लेषणामधीलच एक छोटासा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मागणीचे प्रकार. साधारणपणे मागणीचे एकूण 5 प्रकार आहेत. आता मागणीच्या प्रकारांचा विचार करत असताना डॉक्टर मार्शल यांनी मागणीचे पुढील प्रकार स्पष्ट केलेले आहेत. ते प्रकार पाहत असताना त्यामधला पहिला आणि महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त मागणी. आता संयुक्त मागणी म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आपल्या दररोजच्या उपभोगामध्ये आपण काही वस्तू स्वतंत्र खरेदी करूनही त्यामधून आपलं समाधान होत नाही किंवा आपल्याला समाधान मिळत नाही. कारण त्याच्यामध्ये उपयुक्तता नसते. म्हणून आपण एका वेळेस 2 किंवा त्यापेक्षा जास्त वस्तू खरेदी करीत असतो किंवा आपल्याला कराव्या लागतात. म्हणून अशा वस्तूंच्या मागणीला संयुक्त मागणी असे म्हटले जाते. म्हणजेच एक वस्तू खरेदी केली तर त्यापासून आपलं समाधान होत नाही. अशा वेळेस त्या वस्तूबरोबरच इतरही दुसऱ्या वस्तूला जर आपल्याला त्या ठिकाणी मागणी करावी लागत असते त्याला संयुक्त मागणी असं म्हटलेलं आहे. उदाहरणाच्या सहाय्याने जर आपल्याला संयुक्त मागणीबाबतची माहिती पाहिजे असेल तर आपल्याला सांगता येतं. ते म्हणजे वही खरेदी केली तर त्या वहीबरोबर आपल्याला पेन खरेदी करावा लागतो. पेन खरेदी केला तर त्याबरोबर आपल्याला शाई खरेदी करावी लागत असते. मोटारसायकल जर आपण खरेदी केली तर मोटारसायकलबरोबर पेट्रोल या वस्तूला सुद्धा त्या ठिकाणी मागणी करावी लागते. अशा संयुक्त वस्तू त्या ठिकाणी आपल्याला खरेदी कराव्या लागत असतात. त्याला संयुक्त मागणी असं म्हटलेलं आहे. आता संयुक्त मागणीबाबतची माहिती पाहिल्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संमिश्र मागणी. या संमिश्र मागणीचा विचार करत असताना संमिश्र मागणी म्हणजे एखाद्या वस्तूचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. म्हणजे एखादी वस्तू असेल, ती वस्तू वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जात असेल तर त्या वस्तूला असणारी मागणी ही संमिश्र मागणी असते. उदाहरणार्थ मित्रांनो, आपल्याला माहिती वीज ही अशी वस्तू आहे की त्या वस्तूला असणारी मागणी संमिश्र आहे. कारण वीज वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जाते. वीज घरगुती कारणासाठी वापरली जाते. वीज कमर्शियलसाठी वापरली जाते. वीज शेतीसाठी वापरली जाते. वीज उद्योगधंद्यासाठी सुद्धा वापरली जाते. म्हणजेच वीजचा वेगवेगळे उपयोग आहेत.
म्हणून वीज या वस्तूला असणारी मागणी ही संमिश्र मागणी असलेली आपल्याला दिसून येते. किंवा दूध या वस्तूला सुद्धा असणारी मागणी ही संमिश्र मागणी आहे. कारण वेगवेगळ्या लोकांकडून दुधाची खरेदी वेगवेगळ्या कारणासाठी केली जाते. उदाहरणार्थ काही लोक दूध पिण्यासाठी, चहा कॉफी तयार करण्यासाठी किंवा दही, श्रीखंड, बासुंदी इत्यादीसाठी सुद्धा दूध या वस्तूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी करत असतात. अशा पद्धतीने संमिश्र मागणी म्हणजे नेमकं काय याबाबतची माहिती आपण या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रत्यक्ष मागणी. आता प्रत्यक्ष मागणी या घटकाचा विचार करत असताना प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला असं सांगता येतं की एखाद्या वस्तूचा प्रत्यक्ष उपभोग घेतला जातो अशा वस्तूंना असणाऱ्या मागणीस प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्हाला चहा पिण्याची इच्छा झाली तर चहा पिण्यासाठी तुम्ही चहा, कॉफी याला मागणी करत असता, प्रत्यक्ष मागणी करत असता. किंवा जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाण्याच्या पदार्थांना त्या ठिकाणी मागणी करत असता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्यक्ष त्या वस्तूचा तुम्ही उपभोग घेत असता, म्हणून त्या वस्तूला असणारी मागणी ही प्रत्यक्ष मागणी असते. अशा पद्धतीने प्रत्यक्ष मागणी म्हणजे नेमकं काय याबाबतची माहिती आपण या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष मागणी. आता अप्रत्यक्ष मागणीचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की उपभोक्त्याने किंवा उपभोक्ता एखाद्या वस्तूची खरेदी करत असतो किंवा एखाद्या वस्तूची खरेदी केल्यास त्या खरेदीमुळे इतर वस्तूंना अप्रत्यक्षपणे किंवा परस्पर मागणी निर्माण होते. अशा मागणीला अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. उदाहरणच जर द्यायचं झालं तर मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये चहा पिणाऱ्यांची संख्या वाढल्यास अप्रत्यक्षपणे दूध, साखर, चहा पावडर यांना मागणी निर्माण होते. यावरून उत्पादन घटकांना असणारी मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे स्पर्धात्मक मागणी. आता या स्पर्धात्मक मागणीचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की एका वस्तूला एक किंवा एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात. अशा वेळेस त्या वस्तूमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धा निर्माण झाली की प्रत्येक उत्पादकाला असं वाटतं की आपल्याच वस्तूला लोकांनी जास्तीत जास्त मागणी केली पाहिजे, म्हणून त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. त्याला स्पर्धात्मक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, रेनकोट व छत्री, कोलगेट व बबूल, साखर व गूळ, कॉफी व चहा इत्यादी. म्हणजेच एकापेक्षा त्या वस्तूला जास्त पर्याय उपलब्ध झाले की त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण होत असते आणि त्या स्पर्धेलाच स्पर्धात्मक मागणी असं म्हटलेलं आहे. यानंतर पुढचा आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी मागणीच्या प्रकारांचा विचार करत असताना मागणीचे एकूण 5 प्रकारांबद्दलची माहिती पाहिली. त्याच्यामध्ये संयुक्त मागणी, त्याच्यानंतर संमिश्र मागणी, त्याच्यानंतर प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी आणि स्पर्धात्मक मागणी या मागणीच्या 5 प्रकारांविषयी सविस्तर अशा पद्धतीने माहिती अभ्यासलेली आहे. धन्यवाद.